ये दुख भंजन मारुति नंदन, ये दुख भंजन मारुति नंदन, सुनना मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुनना मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्टसिद्धि नवनिधि के दाता, अष्टसिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज संवारे, गर्भ में नाम पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती गण गणात बोले मनोनिलावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई मागारा। गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले। मस्तक पायावरिया वारकरी संसाराच्या, वारकरी संसाराच्या, पायावरिया वारकरी संसाराच्या, वारकरी संसाराच्या। बोला पुंडलिक वरदा महारुद्र मारुति महाराज की है। झाले रामराज्य काय उन्यामासी, झाले रामराज्य काय उन्यामासी, धरणी धरी पीक किंवा धरणी धरणी पिके, गायी ओळल्या म्हशी राम वेळोवेळा, आम्ही गाऊ ओविये, दडिता कांडिता जीविता गे बाई। बसा खाली आता सगळी मंडळी, कीर्तन आहे का शांतते। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा राम राज्यातला आनंद सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल आपल्या या तरोडी नावाच्या गावामध्ये आज कीर्तन सेवा 1 दिवशीय संपन्न होते। गेले काही वर्षापासून हनुमान जन्मोत्सवाच्या या पवित्र पर्वावर अत्यंत भव्य दिव्य 1 दिवसीय कीर्तन सोहळ्याचं नियोजन आजच्या या आपल्या पवित्र गावामध्ये घडत असतं। कोणामुळे घडत असतं? मुळेंमुळेच घडत असतं। या गावातील एक अत्यंत संपन्न सदाचारी मुळे नावाचा परिवार, त्यामध्ये आदरणीय श्री लक्ष्मणराव भाऊ मुळे, वामन भाऊ मुळे, ज्ञानबा मुळे आणि दिगंबर मुळे या मुळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने त्यामध्ये आदरणीय लक्ष्मण भाऊंचे 3 सुपुत्र आदरणीय श्री सोपान भाऊ मुळे, श्री शालिकराम भाऊ मुळे आणि श्री सुधाकर भाऊ मुळे, आदरणीय सोपान दादांच्या, शालिकराम भाऊंच्या आणि सुधाकर भाऊंच्या अर्थात 3 भावंडांच्या खूप आग्रहाने प्रेमाने शालिकराम भाऊंनी सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि आज आपल्या गावामध्ये खूप वर्षानंतर सेवा करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे।
या गावामध्ये मी साधारणतः 12-13 वर्षापूर्वी कीर्तन केलेली आहे. 15 वर्ष झाली असतील एका कीर्तनाला. पहिलं कीर्तन केलं होतं तेव्हा. अत्यंत संपन्न असलेलं आपलं हे तरोडी नावाचं गाव आहे. आणि या गावामध्ये एक दिवशी कीर्तन सोहळ्याची उपस्थिती पाहून असं वाटतं हे जागराचं कीर्तन आहे सप्ताहातलं. तुम्ही सगळी इतक्या गर्दीनं आलात. तुम्ही इतकी गर्दी कराल असं माहिती असतं तर आपण तिकिटावर ठेवलं असतं. एकच दिवसाचं होतं ना. पुरुष मंडळी आली, माता माऊली आल्या. मी आलो तेव्हापासूनही लोकांची लगबग कीर्तनाला जाण्याची चालू होती. तसं हनुमान जयंतीला मी काही लांब कीर्तनाला जात नाही. का? कारण वर्षभर ज्याच्या कृपेनं आपण फिरतो, एक दिवस ग्रामदेवते करता जन्माला आपण थांबलं पाहिजे, त्याच्या जन्मोत्सवाला. आम्ही सकाळी आमच्या गावातला जन्मोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करत असतो. 4 मंदिरात हनुमंतरायाचे. त्यात एक ज्याला आपण म्हणतो की गावचा प्रमुख मारुती म्हणून, त्या प्रमुख मारुतीचं मंदिर पहिल्यांदा तिथं जन्मोत्सव साजरा होतो. नवनवीन. आज आमच्या मारुतीरायाला अनेक भेटवस्तू दिल्या लोकांनी. काय जन्माला स्पर्धा होते, कोणाचा हार कसा, कोणाचा हार कसा, कोणी गदा काय आणतंय, कोणी चांदीचा दागिना काय आणतंय, कोणी. या सगळ्या गोष्टीची अत्यंत रेलचेल, खूप मोठा आनंद आजच्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रभरात पाहायला मिळतो. पण माझे मित्र मैत्रीच्या दुनियेतला एक राजा माणूस, काय म्हणायचं, नितांत मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याकरता ज्यांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय असे माझे मित्र आदरणीय सोपानजी महाराज सानप शास्त्री. आदरणीय सोपान महाराजांनी खूप आग्रह केला की आपण एक दिवशी कीर्तन सेवाय तुमचा उत्सवाचं सगळा आवरा आणि संध्याकाळी एवढं कीर्तन करा. त्यांच्या आग्रहामुळं ही सेवा माझ्याकडे आलेली. मी आदरणीय सोपान महाराजांनी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं एक मृदंग विश्व, मृदंग अलंकार श्रद्धेय चंदू महाराज पांचाळ कीर्तनाला आज आळंदीवरून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी महाराजांना धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो. महाराजांसमवेत माझा लहान बंधू आदरणीय माऊली आहेत. माऊलींनाही मनापासून वंदन करतो. गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गेली असे संगीत अलंकार भजन सम्राट श्रद्धेय संतोषजी महाराज वाघ. उभ्या महाराष्ट्राला ज्यांचा भजन क्षेत्रातला परिचय लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत ज्यांचं नाव घेतलं की ते गाणं प्रत्येकाला आवडतं, अशी सगळ्यांची लाडकी असलेले आदरणीय संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या परिसरातलं एक अद्वितीय भजनातलं रत्न माझे मित्र. वारकरी शिक्षण संस्था कशी चालवावी याचं एक उत्तम चांगलं उदाहरण या परिसरामध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्यातून उपासकांच्या साधनेच्या आणि मुलांच्या तयारीच्या माध्यमातून दाखवून दिलं. असे माझे बंधू आदरणीय गणेश महाराज जटाळे. या सगळ्या गायक वादक गुणीजन महाराज मंडळींच्या संस्थेतल्या गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थी बांधवांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. भरपूर गावची मंडळी केनवडवरून आहेत, जे पंकज दादा आहे, मालेगाववरून सगळी मंडळी उपस्थित आहे, वाशिमवरून गजानन महाराज सेवाधारी मंडळ आहे, डॉक्टर साहेब आहे. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना समर्पित करून मिळालेल्या वेळेमध्ये काहीसा विचार या अभंगाचा आपणासमोर एका माऊली नावाच्या गोड सिस्टीमच्या द्वारा सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 झाले राम राज्य काय उन्हे आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ वेदळिता कांडिता जीविता गी बाई. भगवान मारुतीरायाला जे आवडतं ते सांगावं. तुम्हाला मला आवडतं ते आज सांगू नये. आजच्या कीर्तनाचा विधी ठरलेला आहे. मी घरून निघालो तेव्हा ठरवलंय काय सांगायचं. आणि तुम्ही घरून निघाले, तुम्ही जर सुज्ञ श्रोते असाल तर तुम्ही घरून निघताना ठरवलंय आज काय ऐकायचंय. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय न श्रवणीय न श्रवणीय. माझी बायको खूप चांगली भाजी बनवते, ते सांगायचं का मी आज. अरे बनवत असेल पण तुझ्या घरी त्या भाजीचा आमचा काय संबंध आहे भल्या माणसं. राहू दे आता. बाईचं चरित्र नास्तिकम श्री धनम, धनम धनाचं चरित्र. 200 रुपये लावा 2 लाख भेटतील, सांगायचं का आजच्या कीर्तनात. अरे हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव नाही. तू काय सांगून राहिला तिथे लोकांना.
धनम चरितम न श्रवणी, ऐकूही नाही कोणी आणि आजच्या कीर्तनात सांगूही नाही. नास्तिकम चरितम न श्रवणीय. द्रोणागिरी कुठं हातावर येत असतो का हो असं म्हणणाऱ्याचं नाव घेता का? दगड कुठं पाण्यावर तरत असता का हो? नास्तिकम चरितम न श्रवणी. अशा नास्तिक लोकांची आठवण सुद्धा आजच्या दिवशी काढवली. मग आजच्या कीर्तनात नेमकं सांगावं काय, बोलावं काय? आजच्या कीर्तनामध्ये परमात्मा सांगावा, परमात्मा बोलावा आणि परमात्मा श्रोत्यांनी ऐकावा. कोणताही परमात्मा बोलू नये. जो मारुतीरायाला आवडतो तो देव सांगावा. मारुतीरायाच्या भक्तीत अनन्यता आहे. भक्तीमध्ये अनन्यता लागते. अनन्यता म्हणजे अत्यंत सामान्य दृष्टिकोनातून अनन्य शब्दाचा अर्थ ज्यावेळेला गर्गो पुरोहितो राजन यदुनाम सुमहा तपहा व्रजाम जगाम नंदस्य वसुदेव प्रचोदितः. भगवान वसुदेवाने गर्गाचार्यांना प्रवचनाला पाठवलं गोकुळात. त्या प्रवचनाला सुरुवात झाली. गर्गाचार्य प्रवचनाच्या व्यासपीठावर आहे आणि सगळे वैजा वाकड्या बोबड्या श्रीदामा सगळे गोपाळ उंच आसनावर बसले. आता कथेपेक्षा जास्त उंच आसन असू नये. आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे कीर्तनकार जिथे उभे आहेत त्याच्या उंच आसनावर कोणी बसू नये. हो, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या कीर्तनाला औंधला सांगली जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज जाणार होते. जोग महाराजांचं कीर्तन आणि छत्रपती शाहू महाराजांकरता, राजर्षी शाहू महाराजांकरता एक मोठं आसन मानून ठेवलेलं सिंहासन. आले जोग महाराजांनी विचारलं, हे सिंहासन कोणा करताय? म्हटले शाहू येणार आहेत तुमच्या कीर्तनाला. वा 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 वा, त्यांचं स्वागत आहे. पण जोग महाराज म्हटले आमच्या परंपरेची पद्धत अशी येणाऱ्यांना मांडी घालून कीर्तनाला बसावं, सिंहासनावर बसायचं नाही. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी खाली बसावं. वादावादीच झाली औंधला. ते आयोजक म्हटले कीर्तन करावंच लागेल आणि आमच्या महाराजांना शाहू महाराजांना त्या गादीवर बसू. ते म्हटले काय करायचं तुम्ही करून घ्या कीर्तन, मी कीर्तन करणार नाही. सिंहासनावर जर ते बसणार असतील तर मी कीर्तन करणार नाही. शाहू महाराजांकडे काही मंडळी गेली आणि म्हटले महाराज जरा अडचण आहे. काय अडचण आहे हो? ते म्हटले महाराज जरा कीर्तनाला नकार देताय, तुम्हाला मांडी घालून बसावं लागेल. मग तुम्ही आमच्या बसण्याची व्यवस्था काय केलेली होती? आम्ही सिंहासन नेलं होतं. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराज म्हटले अरे आमचे पूर्वज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय जर तुकोबरांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत असतील तर आम्ही सिंहासनावर बसणार तरी कसं कीर्तनाला? विशेष आहे. एक पद्धत आहे की या व्यासपीठाच्या उंच सिंहासन आसन नसावं. एखाद्याच्या पायाला त्रास आहे, कमरेला त्रास आहे म्हणून उंच आसनावर बसायला हरकत नाही. पण पदानं मोठा असलेल्या माणसानं आसनावर बसावं असं काही नाही. मग ते सगळे गोपाळ असे उंच आसनावर बसले. गर्गाचार्य ते कोणाचे पोर होय? गर्गाचार्य म्हटले उतरवा त्यांना खाली. नंद महाराज म्हटले महाराज तुम्ही प्रवचनाकडे लक्ष द्या, ते पोर काही आमचं ऐकणार नाही. ते म्हटले मी सांगतो त्यांना. स्वतः गर्गाचार्य तिथे गेले आणि त्यांना सांगायला लागले कोण रे तुम्ही? त्यांनी यांना प्रतिप्रश्न केला. मी अनन्य सांगतोय तुम्हाला. ते म्हटले आम्ही कोण त्यापेक्षा तुम्ही कोण आहे? ते म्हटले मी अनन्य आहे. कोण म्हटलं? गर्गाचार्य. मी अनन्य आहे. ते म्हटले तुम्ही जर अनन्य आहे तर आम्ही फनन्य आहे. अरे बापरे. ते म्हटले फनन्य काय असतं? ते गोपाळ म्हटले मग हे अनन्य काय असतं ते सांगा. अरे अनन्य म्हणजे मी चंद्राची नाही, इंद्राची नाही, ब्रह्मदेवाची नाही, महादेवाची नाही, भगवान विष्णूची पूजा करतो म्हणून मी अनन्य आहे. ते सगळे गोपाळ गर्गाचार्यांच्या पायावर पडले आणि ते म्हटले महाराज माफ करा हो, तुम्हाला या इतर देवांचे नाव तरी माहिती आहे, आम्हाला आमचा कृष्ण सोडला तर दुसरा देव सुद्धा माहिती नाही, असे आम्ही फनन्य आहे. भक्तीमध्ये अनन्यता लागते. ती फनन्यतेकडे गेली तरी चालेल की ज्याला कुठलाही अर्थ नाही, पण अनन्यता लागते जी गोपाळांकडे होती. आणि भक्तीत अनन्यता केवळ 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 मारुतीरायाकडे आपल्या पाहायला मिळते. आज त्या मारुतीरायाचा जन्मदिवस आहे आणि अवताराला येण्याचा काळ तिथी भगवंतानी पौर्णिमेची निवडली.
सूर्योदय समयासी सकाळची तिथी आहे. बरेच लोक दुपारी देवाचा जन्मोत्सव मनवायला मंदिरात जातात. दुपारी अरे जन्मोत्सव सूर्योदयाच्या वेळेला आहे. आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठायचं. त्या मुहूर्ताच्या आधी उठून आपण तयार राहावं आणि भगवान मारुतीरायाच्या स्वागताला, आपण त्यांच्या अवताराला, त्यांच्या जन्मोत्सवाला, त्यांचं होम हवन यज्ञपोळी सगळं काय असेल ती पूजा विधी करायला मंदिरात असावं. त्याचं कारण आहे महाराज. तुम्ही लाख रुपयाचं घड्याळ हातात घालत तरुडीकर, पण त्या घड्याळातले काटे फिरवणारी देवता हनुमंतराय एवढं ध्यानात ठेवा. मारुतीराय ही यशाची देवता आहे. आयुर्विद्या यशोबलम 4 गोष्टी हनुमंतरायाकडे आपल्याला मिळतात. आपण तिथं गेलं पाहिजे आणि भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. आज या तरुडीकरांचं खूप मोठं भाग्य आहे की आपण हनुमान जयंतीच्या दिवशी कीर्तनातही आहे आणि भगवान श्रीरामाच्या भजनातही आहे. मिळालेल्या वेळेमध्ये रामप्रभूचं वर्णन या अभंगात आलं नाही, पण राम राज्याचं वर्णन तोंड भरून तुकोबऱ्यांनी या अभंगात केलं. श्रीराम प्रभूचं वर्णन नाही, पण राम राज्यातला आनंद मात्र तुकोबऱ्यांनी या अभंगाच्या द्वारा सांगितलेला आहे. भगवंतानं राज्यकारभार चालवावा आणि प्रजेनं तो भोगावा असं काही रामच अवतारात पाहायला मिळतं असं नाही. अवतार कोणताही असो, देवानं राज्य केलेलंच आहे. कृष्ण अवतारामध्ये परमात्म्यानं राज्य केलं. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, किंवा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी, विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी. विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी, विष्णुदास नामा दिवे भावे गोवारी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. गड्यांनो राजा किरे झाला, झाले राम राज्य. हा राज्याचाच विचार आहे, पण भगवंताच्याच आहे. तुकोबाने रामरायाचं वर्णन केलं नाही, या अभंगात राम राज्याचं वर्णन केलं. पण का तुकोबर आहे, तुम्हाला त्या काळातलं फक्त रामराज्य दिसलं का? अहो या रामरायापेक्षाही मोठं राज्य होतं रावणाचं. सत्य नाही मोठं होतं, संख्य नाही मोठं होतं. किती मोठं? 80,000 तर बायका होत्या रावणाला. किती? 80,000. एक विधानसभेचा आमदार निवडून 80,000 मतदानात, म्हणजे फक्त बायकांच्या मतदानावरही तो आता असता तो आमदार झाला असता. इतकी संख्या होती. घरात 1.25 लाख नातू होते रावणाला. या संख्या पटणार नाही आता. 1.25 लाख. बंधू वर्ग जाना कुंभकर्ण, कुंभकर्णासारखे भाऊ. अरे जागृतीत राहून चालून कार्य करून कोणी इतिहास करेल, पण रावणाचा भाऊ इतका बलाढ्य होता की झोपण्याने इतिहास झाला. आता जे माणसं झोपले ते संपले, पण रावणाच्या भावाचा इतिहास झोपण्याचा आहे. काय ताकद असेल त्याची. बंधू वर्ग जाना कुंभकर्ण, पण रावणाच्या राज्याचं वर्णन कुठं सापडत नाही. सापडलं तर पंक्ती सापडतं होते. रावणा रावणा राज्य गंभीर केले. तो म्हणणारा जितकं गंभीर वातावरण करतो तिथं की तो श्लोकही म्हणायची गरज राहत नाही. त्यानं राज्य म्हटलं की असं वाटतं याच्या तोंडात काय लाडू फेकून आणा आता, की राव दे ना गाड्या. गैया कटे मधी राबडे, सीने नोटो का जोर है, वे विचार तो खुला चले, यहाँ घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वा राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया, तूने तो
रावण को भी शर्मा दिया. रावणाच्या सत्तेचं, रावणाच्या राज्याचं वर्णन हे चांगुलपणा झालेलं वर्णन नाही, पण रामरायाच्या राज्याचं वर्णन मात्र करतच राहावं, सांगतच राहावं. कधी केलं तुकोबारायांनी वर्णन? वनवासातून परमात्मा घरी आले आणि तेव्हा जो राज्यकारभार सुरू झाला त्या राज्यकारभाराचं केलेलं तुकोबारायांनी हे वर्णन आहे. सज्जन हो, कोणत्याही राज्याचं वर्णन करता येत नाही. राज्यामध्ये निदान काही गोष्टी मुबलक असाव्या लागतात. काय असावं लागतं? तेच राज्य देखणं आहे, त्याच राज्यात समाधान आहे, त्याच राज्यात आनंद आहे जिथं काही गोष्टीचा समन्वय आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे वेदानुगामी. ऐका तरुडीकर, वेद बोधित जीवन जगणारी माणसं सत्तेत असली पाहिजे, गावात असली पाहिजे. गावामध्ये चांगुलपणा जोपासायचा असेल तर ते गाव वेदानं आचरण असलं पाहिजे. वेद काय आहे, श्रुती माऊली काय आहे? अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. अरे श्रुती आमची आई आहे हे जगणाऱ्या लोकांना वाटलं पाहिजे. कोणीतरी माय लागते महाराज राज्यकारभार चालवायला, तसं राज्य चालत नाही. अरे पिकनिकला नेल्यानंतर जी आपल्या घरात नीट राहते तिला घराच्या राज्यात कधी आनंद जन्माला घालता येत नाही. ज्या स्त्रीला शॉपिंगला नेल्याशिवाय नवऱ्याबरोबर घरात आनंदानं राहता येत नाही, ज्या स्त्रीला पिकनिकला नेल्याशिवाय, चित्रपटाला नेल्याशिवाय घरामध्ये चार भिंतीत नीट राहता येत नाही, त्या घरातला आनंद हा विकत आणलेला आनंद आहे. तरोडीकर, आनंदाचं राज्य फुलवणाऱ्या स्त्रीला बाहेर जावं लागत नाही, ती घरात सुद्धा आनंद जन्माला घालते. तुम्ही विचारा कष्टकरी मावल्यांना, विचारा शेतकऱ्याच्या बाईला. पंढरपूरची वारी आल्यानंतर नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहिला की पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून मालकाला म्हणते, मालक जात नाही का पंढरीला? तो म्हणतो, जायची खूप इच्छा आहे ग, पण पंढरपूरला जायला पैसे नाही माझ्याकडं. ती म्हणते, हे माझ्या जवळचे माझे वाचवलेले घ्या, पण तुमच्या वडिलांपासून आपल्या घरात कधी वारीत खंड पडला नाही. पंढरपूरची वारी चुकवू नका, तुम्ही पंढरीला गेलंच पाहिजे. बाहेर फिरायला जाऊन खर्च करण्याची नीतिमत्ता, न्यायव्यवस्था, ताकद ज्या नवऱ्याच्या हातात नाही तिथं न रुसता जवळचे पैसे नवऱ्याला देऊन जी घरातून मालकाला पंढरीला पाठवते तिला कळतं राज्यात आनंद जन्माला कसा घालायचा असतो. हिला काय कळणार आहे चित्रपटाला, पिकनिकला, केवळ फिरण्यातच आयुष्य घालवणारीला कळत नाही. महाराज कीर्तनात बसलेल्या लोकांना आठवत नसेल तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधी फिरायला जाताना पाहिले. मी नाही पाहिलं, माझ्या आईवडिलांना मी कुठे फिरायला जाताना पाहिलेलं नाही. तरोडीकर हे डोळे इतके नशिबवान बापाच्या पोटी आईच्या पोटी जन्माला आले की या डोळ्यांनी आई वडिलांना सोबत फिरायला जाताना पाहायचं झालं तर केवळ पंढरपूरला, केवळ मुक्ताबाईच्या वारीला जाताना पाहिले. त्याच्याशिवाय आई वडिलांना कुठं सोबत जाताना सुद्धा पाहिले. इतके नशिबवान डोळे आपले सगळ्यांचे. आपण शेतकऱ्याची पोरं आहे महाराज. शेतकऱ्याला आनंद कसा जन्माला घालायचा आणि मिळालेल्या आनंदात कसं जगायचं त्याच्याच कडून शिकायला मिळतं. माफी मागून बोलतो, नोकरदाराला नोकरीच्या दिवशी ऑफ असला, सुट्टी असली तर तो चुकून सुद्धा ऑफिसकडे जात नाही. एखादा जात असेल तर त्याला सलाम आहे. चुकून सुद्धा ऑफिसकडे नोकरदार ड्युटीच्या सुट्टीच्या दिवशी जात नाही. ज्या दिवशी सुट्टी आहे तिथं जात नाही. काम नसताना सुद्धा शेतकरी शेताकडे जातो. त्यावेळेला शेतीकडे जाणाऱ्या त्या इज्जतदार शेतकऱ्याला एक तरुण पोरग विचारतं, काका अरे काय काम काढलं रानात? काही काम चालू आहे का शेतात? काही नाही पोरा. मग काम नसताना शेती जाताय कशाला? त्या इमानदार आणि इज्जतदार शेतकऱ्याने दिलेलं उत्तर आहे, पोरा अरे जमीन आपली माय आहे का, तिच्याकडे कधी काही काम असतं म्हणून जायचं नसतं. कधी कधी तिला मिठी घालायला आणि कधी कधी तिला डोळे भरून पाहायला आणि कधी कधी तिचा आशीर्वाद घ्यायला जमीन माऊलीकडे जायचं असतं. याला शेतकऱ्याच्या घरातला आनंद म्हणतात. त्याला कळतं आनंद कसा आहे, कुठे कधी जन्माला घालावा लागतो. गप्पा मारणाऱ्याला काय कळणार आहे महाराज. आनंद जन्माला घालण्याकरता राजाही तसा लागतो आणि प्रजाही तशी लागते. महाराष्ट्राचं सरकार म्हणा किंवा देशाचं सरकार म्हणा सुरळीत चालावं
किंवा त्या सरकारकडून काही बेनिफिट प्रजेला मिळावा किंवा सरकारला काही ध्येय धोरण आखून काहीतरी महाराष्ट्राचा आराखडा आखून काही योजनांची पूर्तता या राज्यामध्ये करावी असं जर वाटत असेल तर केवळ राज्यकर्ते राज्य चालवत नसतात. राज्य करताना राज्य चालवण्याकरता 50% महाराष्ट्रीयन लोकांचं प्रजेचं सुद्धा सहकार्य सरकारला असलं पाहिजे. तेव्हा देश पुढे जात असतो. एकटा राजा देश पुढे नेत नाही, ध्यानात ठेवा. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याकरता बलाढ्य मावळे, ती प्रजा, ते संगोपन, तो आचार विचार, ते संस्काराचं धन शिवरायांबरोबर प्रजेने जोडलं. त्यामुळे स्वराज्याची संकल्पना उदयाला आली. सहज गळत नाही. मी लाडक्या बहीण योजनेत बसावी म्हणून 65ची झालेली आपली बायको आणि एसटी फुकट मिळावी म्हणून 75ची झालेली आपली बायको, तेव्हा कुठं तुम्ही म्हणणार आहे आम्हाला कर्जमाफी करा? फसवणूक तर आपण करतोय सरकारची. 12,000 रुपये काढून गोऱ्या भरल्या लोकांनी संडाशी. गोऱ्या शेणाच्या काय सांगता लोकांना. 2-2 आधार कार्ड आहे लोकांकडे. 2-2 तफावत दिसत नाही असे बनवून घेतले. फोटोही थोडा अंदूक काढून घेतला. काय चतुर झाला समाज. कायच करा बरं. कधी कधी असं वाटतं काय माणूस ओळखू येत नाही. कारण त्या आधार कार्ड पॅन कार्डवर माणूस ओळखू येतो का? मी तर असं म्हणतो, जितका माणूस दिसायला फेसबुकच्या डीपीला आणि व्हॉट्सअपच्या डीपीला इंस्टाला सुंदर दिसतो तितका बिलकुल सुंदर नाही. आणि जितका तो आधार कार्डवर खराब दिसतो तितका खराबही नाही. आधार कार्ड एवढा खराब नाही आणि इंस्टा एवढा चांगला नाही. मधलं आयुष्य आहे. आनंद जोडायचा असेल तर प्रजा आणि राजा या समतोल असल्याशिवाय राज्याचं वर्णन होत नाही. काय आहे महाराजांच्या राज्यात, रामरायाच्या राज्यात की तुकोबारानं त्या राज्याचं वर्णन करावं लागलं? वेदानुगामी, ते तर वेदाचं आचरण करणारी मंडळी. शृंगी वशिष्ठ सारखे महान तपस्वी महात्मे की ज्यांनी श्रीराम प्रभूच्या अगोदर देवाला तिथे अवताराला आणलं, नारायणाला, यज्ञ नारायणाला. दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान. ऐका ऐका. दशरथा घे पायसदान पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान. अरे गे बाबा, आवाज दिला राजाला. नारायण तिथं प्रगट करतात. भगवान परमात्मा अवताराला यायच्या अगोदर कोणी प्रगट केला? वेदानुगामी महात्म्यांनी. शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. तर मधुरंदर गुणनिधी नामी, हृदयी भगती मन शारंग पाणी. कुठं केला यज्ञ? हे अवधपुरी रघुकुल मणिराव. अवधपुरी रघुकुल मणिराव, वेद विहित कहुद चरत नाम.
अवधपुरी रघुकुल मुनी राऊ वेद विहित कौद शरद राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। शृंगींना वसिष्ठांच्या माध्यमातून पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ ज्या नगरी संपन्न झाला, इतके वेदाचं आचरण करणारे आणि वेदाचं पठन करणारे महात्मे राम राज्यात राहत होते, वेदानुगामी। ऐका ऐका, सच्शील हा शिलवान माणसं राम राज्यात होते। ऐका, हे निमित्ताच्याच कीर्तनानं सांगता येतं, आणि मधली आपण अभंग कीर्तनाला घेतो त्यावेळेला हे विषय निघत नाही, म्हणून ऐका आवर्जून लक्ष ठेवून। आज हे ऐकलं तरी आपलं भलं होईल, कल्याण होईल, कारण हे काही माझं नाही, हे रामायणाचं सांगितलेलं खूप मोठा ठेवा या हिंदुस्थानातल्या धर्मग्रंथात आपल्याला मिळालेला आहे। हो, सच्शील हा परमात्मा ज्या वेळेला आले, आल्या आल्या वनवासातून देवानं एक चित्र पाहिलं अयोध्येचं, आणि भरताला विचारलं, भरत मी जात होतो वनवासात त्यावेळेला अयोध्येतली छोटी छोटी मुलं रडत होती, पण मी 14 वर्षानंतर अयोध्येत आलो त्यावेळेला मला छोटी छोटी बालक हसताना दिसत नाही। हसताना भरत, हसताना बालक दिसत नाही हे म्हटल्यापेक्षा बालकच दिसत नाही रे, छोटी छोटी बाळ कुठे अयोध्येतली? काही शिबिर चालू आहे का? काय यज्ञोपवीत चालू आहे का? काही धनुर्विद्येचं काही शिक्षण चालू आहे का? कुठं यज्ञ चालू आहे का? काही समारंभ सत्संग चालू आहे का? काही गुरुकुलात विद्यार्थी गेले का? झालं का? राजा भरतानं पुढे यावं आणि खाली मान घालून मोठ्या भावाला उत्तर द्यावं, प्रभू तुम्ही जेव्हापासून रघुकुलातून अयोध्येतून वनात गेले तेव्हापासून या शिलवान अयोध्येने शरयू मातेच्या पाण्याने संकल्प सोडला की माझा राम राया जोपर्यंत 14 वर्षांनंतर अयोध्येत येत नाही तोपर्यंत कोणीच आपल्या घरात बालक जन्माला घालायचं नाही, ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं। याला म्हणतात सच्शीला। काय शील आहे महाराज, 14 वर्ष बालक नाही जन्माला आला अयोध्येत, याला शील म्हणतात। हे राजाचं नाही प्रजेचं वर्णन आहे। सच्शील हा धर्मात्मा, धर्मावर नितांत श्रद्धा, 100 बोकड निवडणुकीत कापणाऱ्याने धर्म शिकवायचा नाही, धर्म जगायला सदाचारी प्रजा लागते। जितका राजा धर्म सांभाळतो तितकाच प्रजेलाही सांभाळावा लागतो, आणि धर्म टिकवण्याकरता राजापेक्षाही प्रजेचं एक पाऊल पुढं असतं, हे राजाला सुद्धा मान्य करावं लागतं। धर्मात्मा राम राज्यातला धर्म पाहला की आज अंगाला काटे येतात तरोडीकर। आज त्या भक्तलीला अमृतामध्ये महिपती महाराजांनी हजारो पुरावे दिले राम राज्यातले, हजारो। आज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यावर रामरायाचा प्रभाव आहे, रामरायाचा प्रभाव मान्यच करावा लागतो तुम्हाला, प्रश्नच नाही। एका वेळेचं उदाहरण असं या भारतातलं, पूर्वी आता कीर्तनी परंपरा आपल्या राज्यात खूप मोठी, तशी रामलीलेची पद्धत खूप मोठी या देशात, आणि ती उत्तर भारतात जास्त आहे, रामलीला केली जाते। आजही मध्य प्रदेशमध्ये सुंदरकांड, आज माझी मावशी आली होती, माझी मावशी लहानी मावशी इंदोरला असते, प्रचंड निष्ठा आहे त्यांची, ते आजच जायची म्हण मला। अगं म्हटलं राहू दे, आज हनुमानजीचा जन्मोत्सव झाला तर तू भोजन कर दुपारी, उद्या आराम करून जा। नाही, त्या म्हटल्या आज सुंदरकांड, रामरायाचं चरित्र ऐकायचं असतं, बालकांड, सुंदरकांड, काय रामायण ऐकतो महाराज मध्य प्रदेशात लोक। मला प्रश्न पडला, आपल्या राज्यात काय ऐकत नसतील? आपल्या घराघरात महाभारत चालू आहे, लोक काय रामायणाच्या नादी लागतील, नादी लागतील लोक। एका पोरीला पाहुणे पाहायला आले, तिला विचारलं काय नाव? अमुक अमुक। कितवीला आहे? 12वी झाली आता। मामा कुठे असता? तरोडी। असं काय? चांगलं आहे। काही ग्रंथ वगैरे वाचले? पाहुणे पाय हो, ते म्हणे भागवत वाचलं मी ना। असं काय? बरं बरं बरं। रामायण वाचलं म्हणे। महाभारत? नाही नाही म्हणे, ते मुद्दाम मागे ठेवलं,
म्हटलं तिकडे गेली की चालू करू. कारण ते आता वाचून घेतलं आणि पुढे मी भुलली तर मग ते ताजं वाचत जाईन तसं काय सांगावं. ग्रंथांचा प्रभाव, रामायणाचा प्रभाव काही लोकांवर चुकीचा आहे. 7 दिवस एक माणूस रामायणाला गेला, 7 दिवस कधीच न रामकथा ऐकणारा, 7 दिवस गेला. सगळे लोक म्हणत गड्या कधीच येत नाही, हा कीर्तनाला दिसला नाही, रोज कथेला येऊन राहिला, पण ऐकू दे त्याला, ऐकू द्या. अरे भलं होईन त्याचं रामकथेनं. 7 दिवस रामायण ऐकलं त्यानं. आणि 7 दिवसाची रामकथा ऐकून चंदू महाराज 7व्या दिवशीची कथा झाल्यावर त्याला विचारलं, का रे भाऊ काय घेतलं रामायणातलं? तो म्हणे खूप मोठा संदेश घेतला मी. दुसऱ्याची बायको सोडून आणायची आणि मेलो तरी सोडायची नाही. म्हणजे कोणाचं घेतलंय ना? रावणाचं. तेच त्या कथेला जाणाऱ्या एका सज्जनाला विचारलं, तुम्ही रामायणातलं काय घेतलं? तो म्हटला, जो न्याय मार्गाने चालतो त्याला पशु पक्षी सुद्धा सहकार्य करतात, आणि जो कुमार्गाने जातो त्याला स्वतःचा सक्का भाऊ सोडून देतो. हे मी रामायणातलं स्वीकारलं. अरे न्याय मार्गाने जाणाऱ्या माझ्या रामरायाला वानरांनी जटायूसारख्या पक्षांनी सहकार्य केलं, आणि वाम मार्गाने जाणाऱ्या रावणाला सख्या भावाने सोडून दिलं. हा ओरिजिनल संदेश आहे रामायणातला, ही सत्यता आहे. पण आपण घेत नाही. कसा प्रभाव आहे रामकथेचा बघा. रामलीला खूप सांगायची. एका ठिकाणी घडलेलं आहे बरं काही. आदल्या दिवशी महाभारत, दुसऱ्या दिवशी भक्त प्रल्हाद चरित्र, आणि तिसऱ्या दिवशी रामायण होतं. 3 दिवस कथा. महाभारत, भक्त प्रल्हाद चरित्र आणि रामलीला. एक दिवशीचं महाभारत झालं आणि दुसऱ्या दिवशी भक्त प्रल्हादाचं चरित्र होतं. त्या प्रल्हादजीच्या चरित्रामध्ये ज्याला नृसिंहाचं पार्ट होतं तो आजारी पडला. आता आजही आपले ओंकार महाराज जगताप येणार होते. आजारी माणूस पडला की व्यवस्था करावी लागते. त्यांना त्रास आहे, बरं नाही, आजारी. निदान कीर्तन घेणाऱ्यांनी मुळे परिवाराकडून या गोष्टी सुद्धा शिका. बाकीच्यांनी सुद्धा माझी हात जोडून विनंती, एखाद्याचा आजार पण समजून घेण्याची वृत्ती ठेवा. सगळेच माणसं सारखे नसतात या क्षेत्रातली. एका चष्म्यातून पाहत जाऊ नका. आजारी असलो तर मला एका बहादरानं, मी आजारी होतो, तो म्हणे तुम्ही तिथं या, फक्त तिथं येऊन करू काय? म्हटलं मी नाही. म्हणे आम्ही खूप मोठी तयारी केली. अरे म्हटलं आम्ही तयारीच केली ना यायची, पण तब्येती पुढं काय, आम्ही माणसंच आहे ना. गायक वादक कीर्तनकार पण माणूसच आहे. याचं भान तारीख घेणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि त्याचं भान आपल्याला राहत नसेल तर तारखाच घेऊ नये, त्या बांधात पडू नये. त्याला लय मन मोठं लागतं महाराज, एखाद्याचा आजार पण समजून घ्यायला. आपली मानसिकता फार चुकीची झाली लोकांची. पण मुळे परिवाराला धन्यवाद आहे. ओंकार महाराज आजारी, लगेच चालू रुटीन कार्यक्रम सोडून आमच्या संतोष महाराजांनी एक दिवस भरून काढून दिला. इथं आले संतोष महाराज आले, गणेश महाराज आले, कैलास महाराज आले, आहे की नाही? असं असतं. तो आजारी पडला नृसिंह त्यांचा. मग ते म्हणून नृसिंह पाहिजे, पाहायला लागले गावात. त्या गावात एक राम उपासक होता, खूप श्रद्धा रामरायावर. ऐका ऐका तरुडीकर, प्रचंड श्रद्धा. त्याच्याकडे गेले आणि म्हटले, माऊली तुम्ही नृसिंह बना आमच्या आजच्या भक्त प्रल्हाद चरित्रात. तो म्हटला मी राम उपासक आहे, नृसिंह मला होता येणार नाही. नृसिंह काय राम काय वेगळे वेगळे का? तुम्ही व्हा, काही करायचं नाही, फक्त पळत जाण्याने हिरण्यकश्यपूला पकडायचंय, मांडीवर घ्यायचंय आणि फाळायचंय. ते म्हणत करतो बा, आता तुमचा आग्रह देवाचंच काम आहे, काय नाही म्हणू. मी घडलेलं सांगतोय बरं का तुम्हाला. त्याने महाराज ते पार्ट दिलं नृसिंहाचं, खांबावर लात मारली, नृसिंह बाहेर निघले त्या खांबातून, आणि पळत जाणार हिरण्यकश्यपूला त्यांनी पकडला आणि दानकन मांडीवर घेतला उंबरठ्यात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे खरोखर हिरण्यकश्यपू फाडून टाकला त्यांनी, माणूसच फाडून टाकला, मेला ना माणूस. हिरण्यकश्यपू म्हणून फाडून टाकला. राजेशाही होती, त्याला खूप मारझोड झाली, ती लीला बंद झाली. तत्कालीन राजावर लोकांनी आसूड ओढले, तुमच्या राज्यात काय घडतंय हे. त्याला आणलं. त्या गावाचा इतका विश्वास होता महाराज की त्या अख्खं गाव म्हणे, हा आमच्या गावातला व्यक्ती इतका सज्जन आहे की हा मुंगी मारू शकत नाही, यानं माणूस कसा मारला.
तो म्हणे मला काही कळालंच नाही बोते, ते माझ्या अंगातच संचार झाला. होता असं बऱ्याचदा संचार झाला. मग ते म्हटले आता तू माणूस मारल्यामुळं तुला मृत्यूदंड द्यावा लागेल आणि तुला मरावं लागेल, कारण एकाचा जीव गेला तुला संपावं लागेल. हात जोडलीन तो म्हटलं तुम्ही द्याल ती शिक्षा भोगेन. कदाचित माझं मरण अशाच निमित्तानं असेल, पण फक्त उद्याची होणारी रामलीला मला पाहू द्या डोळ्यानं. तेवढी रामलीला झाली की माझा तुम्ही जीव घ्या, भर चौकात जीव घ्या, पण रामलीला होऊ द्या. बर, हवं तर मला काही पार्ट द्या त्या रामलीलेत. त्याला राजा दशरथ बनवलं रामलीलेत दुसऱ्या दिवशी. आणि राजा दशरथ बनवल्यानंतर तो आवाज आला, निरोप कसला माझा घेता, जेते राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. राज्याभिषेकाच्या ऐवजी कैकेयीनं रामप्रभूला वनवास आणि भरताला राजगादी मागून घेतली आणि परमात्म्याला वनात जायची तयारी सुद्धा केली. राजा दशरथाला माहिती पडता बरोबर राजा दशरथ त्या रामलीलेत खाली पडला. तरोडीकर, खाली पडलेला राजा दशरथ फक्त खाली पडला नाही, त्यानं आपला प्राण सोडला, मेला तो. ज्यानं आधीच्या दिवशी संचारानं हिरण्यकश्यप पाडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी राजा दशरथाचा संचार होऊन तो आपला प्राणत्याग त्या व्यासपीठावर करतो. त्याला रामायण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल सियावर रामचंद्र भगवान जय जय श्रीराम. रामायण का? धर्मात्मा वेदानुगामी सच्शीला धर्मात्मा पुण्यवान, पुण्याच्या दिशेनं प्रजा तिथं राहायची म्हणून राम राज्य धन्य. आणि श्रुती स्मृती अर्थ रूपश्च, प्रत्यक्ष वेदाचं आचरण तिथं चालताना लोकांच्या दिसायचं. आपण जी हो निमूर्त अनुष्ठाने जगात येत वडील जे हे, म्हणून राम राज्य धन्य. पण महाराज नेमका हा कोणत्या वेळेचा प्रसंग आहे हो, की ज्या वेळेला स्वतः तुकोबराय राम राज्याला म्हणता आता राम राज्याची सुरुवात झाली. झालं वर्तमान काळातलं रामराज्य तुकोबराय. राम अवतारात सांगताय तुकोबराय होते का? प्रत्यक्ष होते. कधी सांगितलं? एका वेळेचा प्रसंग सांगतो आणि पहिलं चरण महाराजांना म्हणायला लावतो. बरोबर 10:30 पर्यंत कीर्तन करायचे, 10 वाजलेले. काळजी करू नका, एकदम वेळेत. काही तुमचा 1 मिनिट घ्यायचा नाही. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपलं, आहे की नाही? वेळ संपली की कीर्तन संपलं, त्याला काही खाव चालले. सोनू सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे सोनू? विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर तरुणांचं प्रमाण खूप चांगलं आहे महाराज. खूप तरुण कीर्तनाला आहे. विशाल महाराज खोलेंच्या आयुष्यातली ही श्रीमंती आहे की जिथं तरुण कीर्तनाला पाहतात. अरे तरुण पोरं आली पाहिजे. 30-40 वर्ष टिकणारी या संप्रदायाची प्रॉपर्टी आहे. आज मैं हूं कल नाही. कोण विशाल महाराज खोले? कीर्तन परंपरा बंद पडणार आहे का? अनेक कीर्तनकार येऊन गेले, अनेक येणार आहे, अनेक रुजू आहे. आपल्यामुळे याचं काही थांबत नाही, पण आपण होतो याचा इतिहास सांगायला 2-4-5 माणसांच्या आयुष्यात तरी बदल घडवणारी क्रांतिकारक पिढी आपण आपल्या नजरेत तयार करून ठेवा, जे आयुष्यभर माणसाला आनंद देत असते. आयुष्यभर तुम्ही कोणे कोपऱ्यात जा, इथं कीर्तनाला असलेले अनेक चेहरे माझ्या असे लक्षात आहे की वाशिम, मालेगाव, हिंगोली पट्ट्यातली कोणतीच कीर्तन आहे. आता हा माझा एक तयारीचा श्रोता आहे. उभे राहता बघ, शिंदे का बघा. या भागात या 100 किलोमीटरच्या एरियात मी या माणसाला कीर्तनाला पाहिलं नाही. असं कधीच घडलं नाही. बरं, मी काही त्यांचं नाव घेत नाही किंवा माझ्या त्यांचे नावही पाठ नाही. ते कुठले तेही मला अजून परफेक्ट सांगता येत. त्यांच्या गावाचंही नाव माझ्या लक्षात नाही. पण कीर्तन हा माणूस सोडत नाही. काय आनंद आहे.
अरे कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. कोण येतं, माणसं तिकडे चालले. देवा धर्मावरच मन कसं उठलं, नाच तमाशाला पळत सुटलं. कीर्तनासी गेला एकीकडे बैसला, कशाच ऐकन खुशाल झोपला. गडा घर घर वाजे याचं कंबरड ताठलं. आवड नाही त्याला काय जमते. आमच्या त्या भुसावळ तालुक्यात सप्ताह चालू होता. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं आणि तेव्हा त्या पोराला माहित पडलं बाप्पा पहारा द्यावा लागतो. तो ते पोरं म्हणा 7 दिवस. हो बाप्पा 7 दिवस कोण दिन पहारा. मग ते म्हातारे माणसं म्हणत पहारा दिल्याशिवाय सप्ताह नाही रे होत फलित, पहारा देणंच पडीन. दिला बाबा एका बुड्यानं विना आणून घे म्हणे विना. ते पोरं म्हणत हो बाप्पा हे तर खराबच काम आहे, रातभर विना कसाच घ्यायचा आता रातभर. अरे म्हणे दिवसा ठीक आहे, बरं रात्री मॅच चालू आहे 11 साडे 11 पर्यंत, तिथपर्यंत ठीक आहे, IPLचं चालू आहे तोपर्यंत. पण मॅच झाल्यावर विना कसा देता येईल सकाळी सकाळी. हायलाईटवर जमणार नाही. करता काय. पण ते पोरं हुशार होते. तिनं कीर्तन झाल्यावर एक पारमार्थिक म्हातारं पाहिलं. ते म्हणत आबा एवढे मोठे लोक आले आपल्या गावात आणि नुसता चहा पाणी बी करू देत नाही ते. अरे 10 मिनिटं विना घ्या तुम्ही. काय आम्हीच करा का सप्ताह बिन विना बी आम्हीच घ्या काय 10 मिनिट. तो बुडा म्हणेकडे खरं हे बी हे पोरं करून तरी राहिले. आपल्या गावातले पोरं फार भाविक आहे, दुसऱ्या गावात नुसते बेभान पोरं सुटून राहिली व्यसनाच्या दिशेनं जाऊ द्याकडे. घेऊ 10-15 मिनिट घेतला त्या मात्याने. रामकृष्ण अरे आता विना पाहऱ्याचं असे पहिल्या 10-15 मिनिटात तर त्याचं भजन ऐकलं जात नाही, इतका मोठा आवाज असतो. रामकृष्ण हरी म्हणजे त्या वैष्णोदेवीला जाताना सारखं. वैष्णोदेवीला 2 किलोमीटर चढायला माणसं खालून जाताना जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता जय माता दी. 4 किलोमीटर गेल्यावर तो वरचा येणारा याले म्हणते जय माता दी. हम दे जाऊ दे आता. 4 किलोमीटर मध्ये इतका गारद होते की तो माता दी राहू द्या जय बी म्हणत नाही. फक्त हो तसं 10-15 मिनिट म्हाताऱ्याने एकदम भजन बिजन. पण तो बुडा म्हणे गड्या एक पोरग कमी होऊन राहिलं मंडपातलं. पोरं चालले का घरी. 15 मिनिटानं पोरगच नाही मंडपात, एकटाच तो बुडा. बरं पारमार्थिक होता तो, विना ठेवू शकत नव्हता. असा आधार कच्चा असतात त्यानं दिलं. आमच्या भागात एकानं पहारा देता देता मंडपात कुत्रा आलं, त्यानं विना फेकून मारला कुत्र्याला. तो म्हणे मग हाती काहीच नव्हतं मग विना. आई भल्या माणसा तुले बुद्धी. लोक काय कठीण आहे मारा. एक बी आला नाही मंडपात. सारी रात चालली. घड्याळ पाहू हैराण. म्हणे खराच काय करा. बरं येणं लगविलंही जाऊ दिलं नाही. पोट फुगलेलं. उन्हाळ्याच्या दिवसात कठीण असतं ना महाराज ते. काकड्यावाले आले 4ला. ते बुड्याला वाटलं आलं गड्या कोणतरी बा 10-1 मिनिट देऊ रे बापा यायच्या जो आता. भाऊ ते म्हणत भाऊ नाही दादा नाही, आमचं काम फक्त काकडा उठा अरुण होतय. ते तुम्ही आयोजक पण तुम्ही पहा. एक तरुणीतला माणूस म्हणे आपलं कीर्तनाला जाणं होत नाही, कथेला जाणं होत नाही, निदान दर्शन तर घेऊन जाऊ हनुमंताचं. तो दर्शनाला आला. त्याची मीटिंग होती झिंगोलीला आणि यानं त्याला पाहिलं. अरे म्हणे बापा आले हो साहेब, आले हो साहेब. ओ साहेब 5 मिनिट विना घ्यायला लागते तुम्हाला. आता तुम्हाला नाही म्हणूनही घ्यायला लागते आणि हो म्हणूनही घ्यायला लागते. तुम्ही जर विना घेत नाही तर मी मरतो आता. कारण सारी रात माझ्याच गळ्यात विना. तो म्हणे माझ्या बाबी इकडे येईल नाही, हे कसं वाजवत आम्हाला माहित नाही. तो खानदानी दुर्जन होता. काही लोक वडिलोपार्जित दुर्जन आहे, म्हणजे परंपरेनं दुर्जन आहे. काय सांगता लोकांची गतच अशी. तो म्हणे भाऊ 10 मिनिट घ्या. तो म्हणे माझी मीटिंग आहे. काहीच होत नाही तुमचे बा. मीटिंगही जाऊ देत नाही मी, गाडी जाऊ देत नाही. तुम्ही फक्त 10 मिनिट घ्या. दिला विना 10 मिनिट. तो म्हणे याचं ते वाजवायचं द्या ना. अरे म्हणे ते काय गिटार आहे का भल्या माणसा. अरे विना आहे तो आपला नारदाचा विना.
त्याला काही माहीतच नाही. त्याला वगळ्यात हा बुडा घरी, त्याची गाडी गेली आणि मिटिंगही झाली. असा संतापला. आता बिंडो हा विना घेऊन त्या म्हाताऱ्याच्या घरी गेला. तू फक्त बाहेर निघ, तू खाली म्हणे माझ्या गळ्यात घातलेले काय वाजवता येत नाही काही नाही. माझी गाडी गेली, मीटिंग झाली, विना वाजव. अरे ज्याला यातलं काहीच कळत नाही त्याला काय आदर आहे, प्रेम आहे. या टाळाबद्दलचा आदर या पोरांना विचारा. कीर्तनात काही ठिकाणी माणसं फोटो काढायला येतात, त्या टाळावर पाय देऊन येतात. इतके मूर्ख लोक. अरे काय टाळाला पाय? वारकऱ्याची सगळ्यात श्रीमंत, जगातली सगळ्यात महाग वस्तू म्हणजे टाळ आहे, जी भजन करायला शिकवते माणसाला. पखवाजाला लात पाय लागून जातो तरी पखवाजवादकाकडे पाहत नाही माणसं. अरे आत्मा आहे तो मृदंगाचा विठ्ठल विठ्ठल ध्वनी तयार व्हायला एका प्राण्यानं मरून चाट दिली, पुडी दिली. एका प्राण्यानं मरून धुमाचं पान दिलं, कोणी वादी दिली, आणि एका झाडानं आपल्या पोटाचं खोड दिलं. हो विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला. साधी गोष्ट आहे? किती महान वस्तू आहे हे लावल्याशिवाय. म्हणून तर तुकोबारांनी म्हटलंय, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 लावणी मृदंग श्रुती आवडीने देव ब्रह्मरस, आवडीने देव ब्रह्मरस, आवडीने देव ब्रह्मरस, आवडीने या वाटा सूक्ष्म दुस्तर ओढून 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 या वाटा सूक्ष्म. तुकोबारांनी इतका सबळ पुरावा आनंदाचा दिला कसा याचं उदाहरण तुम्हाला सांगत होतो. उदाहरण मोठं आहे, मी अगदी छोटस करून सांगतो. पहिलं चरण म्हणायला लावतो. परमात्मा वनवासातून घरी आले. कौसल्या माता भगवंताला ओवाळायला दारावर आल्या 14 वर्षानंतर. आता आपल्या दारात कोणी आलं, पाहुणा आला की आपण काय घालतो मुखात? गोड घास काहीतरी खाऊ. कौसल्या मातेने भगवान श्रीरामाला गोड घास मुखात घातला, औक्षण केलं, पदरानं डोळे पुसले. 14 वर्ष माझी सून, माझा मुलगा, माझा लखन हे बाहेर होते. आनंदाचा पूर आलेला होता अयोध्या. एक आगळं वेगळं सगळं. अयोध्या ही मुळात आनंदाचीच नगरी आहे महाराज. राम मंदिर झाल्यानंतर कोणी अयोध्येला गेलं का? तुमच्यातलं तुम्ही गेले? करा ना, जो गेला असेल त्यांनी एका वेळेस हात जरा वरती करा, मला बघू द्या. राम मंदिर झाल्यानंतर बरं का, 22 जानेवारी 2024 नंतर. बरं, महिला मंडळीपैकी कोणी तुम्ही गेले ताई? बाकीचे काही कारगिलच्या युद्धाला जाणार आहे का? अरे जा लवकर. रामलल्लाला पहा. प्रभू रामाला पाहण्याचा आनंद त्या अयोध्येमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि उत्तर भारताच्या उत्तर प्रदेशच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक लता मंगेशकर नावाचं चौक तिथं निर्माण केलेलं आहे. जे तो वारकऱ्यानं पाहिला की त्याच्या डोळ्याला धारा लागेल असं चौक आहे. राम मंदिर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी रामस्तुती गाईल, मी प्रभूचं गीत गाईल असं म्हटलं होत्या लता दिदी.
पण दुर्दैव तुमचं माझं, लता दिदी राम मंदिराच्या स्थापनेला नव्हत्या, त्या लवकर गेल्या, काळानं त्यांच्यावर घाला घातला. पण त्यांची आठवण म्हणून तिथं लता मंगेशकर नावाचा चौक उभा केलेला आहे. केवळ समाधान आहे अयोध्येत. देशातली 7,000 लोक राम मंदिराच्या स्थापनेला गेली होती. अयोध्या मंदिर श्रीराम मंदिर ट्रस्ट कडून 7,000 लोकांना निमंत्रण मिळालं होतं. सुदैवानं माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या पोराला, सामान्य कुटुंबातल्या मुलाला सुद्धा अयोध्येचं निमंत्रण होतं. मी गेलो होतो अयोध्येला. मला आजही आठवतं, जी खुर्ची अमिताभ बच्चनला बसायला होती तीच विशाल महाराज खोली नव्हती. माझ्या पुढे रवींद्र जडेजा क्रिकेटर आहे ना, तो आणि त्याची मिसेस दोघ जण दर्शनाला होते आणि मी त्यांच्या मागं होतो. हो, पण आजूबाजूला सुद्धा पाहायचा नाही माणूस. समोर रवींद्र, अरे म्हटलं रवींद्र परत भेटेल कधी? हा राम लल्ला 500 वर्षानं भेटलाय आपल्याला या अयोध्येत पाहायला, याला डोळे भरून पाहून घेऊ. अजिबात लक्ष इकडं तिकडं जात नव्हतं. आणि तिथं फक्त म्हणावं वाटत होतं, विसरू नको श्रीरामाला, विसरू नको श्रीरामाला, मी तुझ्या पाहुली जीव वाहिला, विसरू नको श्रीरामाला, विसरू नको. अरे देवा, आम्हाला विसरू नको बाबा, तू आमच्याकडे बघावं. ध्यान लागले रामाचे, 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 रामा लागले रामाचे. जन्माचे दुःख हरणे, दुःख हरणे जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामा, पदांबुजावरी राम, पदांबुजावरी वृत्ती गुंतली मधुकरी, हो वृत्ती गुंतली मधुकरी, राम वदन मयंकी, राम वदन मयंकी, चक्षु चकोर झाले सुखी, चक्षु चकोर झाले, हरणे जन्माचे दुःख हरणे जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. क्या बात आहे, वा. ध्यान लागले, भगवंताला पाहिलं की ध्यान लागते, पाहत राहावं. जसं कौशल्या मातेने मुखात घास घातला, पाहत राहिली. दुसरा घास हातात आहे, भगवंताला म्हणतात खा ना रामा. अरे मला दुसरा घास घालायचा आहे. जवळच लखनजी उभे होते. तेवढ्यात लखनजी म्हटले, मा अगं असेच बोरं खाऊ घातले होते आम्हाला शबरीने वनात.
शबरीची आठवण लखनजीने भगवंताला काढून दिली आणि ती आठवण काही देवाच्या मनातून जाईना वा, घासच पोटात जात नव्हता. तरोडीकर तो घास पोटात जावा या करता आणि मनातून शबरी जावी या करता देवाच्या सासऱ्यानं पंगत ठेवली मिथिलेत जनक राजानं आणि पहिलं निमंत्रण दिलं जावायला. सासरवाडीत पंगत म्हटल्यावर पहिलं निमंत्रण भगवंताला. भगवंताने निमंत्रणाचा स्वीकार केला, जायलाही लागले. 4 भाऊ निघत असताना, जानकी मैया निघत असताना सगळे वानर सेना देवाजवळ आली. प्रभू आम्ही येणार तुमच्या सोबत. भगवान म्हटले अरे नेला असतं तुम्हाला, पण सासरवाडीत माणसाने निवांत थांबणारा प्राणी नेला पाहिजे. आपण आपल्या सासरवाडीला आपल्या मित्राला न्यावं, सासरीच्या घरात बसून आपल्या मित्रांना आपल्याला म्हणावं सुरेश अरे त्या रामभाऊची 1 लाख रुपये देऊन टाक ना, तर किती दिवस ठेवून राहिला तू. म्हणजे इज्जतीचं दिवाळ आहे की नाही. असे बेअक्कल माणसं सासरवाडीत नेऊ नये. काय करता, आपली जी इज्जत काढतात तिथे, पैसे तिथं काही काढायची गरज आहे का. भगवान म्हटले तुम्ही काही निवांत थांबणार नाही, तुम्ही इथंच थांबा. नाही नाही प्रभू लय दिवसानं चांगला योग आहे जेवणाचा, आम्ही तुमच्या सोबत येणार. खूपच हट्टाला पेटले तेवढ्याला परमात्मा म्हटले मी तुम्हाला नेतो, पण एका अटीवर. काय, तिथं गेल्यानंतर पंगत बसली, गेल्यापासून अंगदाकडे पाहिजे. जसं जसं अंगद चालेल, जसं अंगद बोलेल, जसं अंगद वागेल, जसं जसं अंगद करेल तसं तुम्ही करायचं. कबूल. ते म्हटले हो का, मान्य आम्हाला. गेले मिथिलेत पोहोचले. राजे लोकांची पंगत वेगळी आणि वानर सेनेची पंगत वेगळी बसली. त्या वानर सेनेच्या पंक्तीला पान वाढले केळीचे. जसे केळीचे पानं वाढले तसेच खाऊन टाकले यांनी. हो भगवंत म्हटले अरे यांना बहुतेक याचे पदार्थ आहेत बा वाढणार, याच्या लक्षात आलं नाही यांच्या. परमात्म्याने सांगितलं त्यांना सांगा जरा की त्याच्यावर पदार्थ आहे. भगवान तस्मित भगवान हसत होते. मारुतीरायाकडे पाहिजे ना असायचे, हनुमंतरायाकडे पाहिजे ना असायचे. हनुमंतरायाने आपला गदा घेतला आणि त्या पंक्तीत गेले. आवरा जरा तुमच्या भावना, त्याच्यावर पदार्थ आहे. लग्न लागायला गेल्यावर एखादा माणूस फिरतो की नाही की जरा आपली घालू नका इथं, आहे की नाही. झालं ते झालं, आता वरातीत मिरवणूक संपली, आता जेवण नीट असं सांगावं लागतं गावच्या प्रमुखाला. मारुतीराय तिथं सांगायचे गब्बस आहे एकदम निवांत. पदार्थ वाढले, आंबट खारट तुरट सगळेच पदार्थ जेवणात होते. त्यात बोराचं लोणचं होतं. हे सगळंच खाल्लं पाहिजे माणसानं. आंबट खारट तुरट, या दिवसाची कैरी खाल्ली पाहिजे, कैरीचं पनं खाल्लं पाहिजे, पिलं पाहिजे, आहे की नाही. आता काही लोक खातच नाही हो, काही तरुण पोरं खात नाही, मुलींना आवडत नाही. आता प्रत्येकाच्या शेतात आंबे आपले, तिथं आंब्याखाली नेऊन आपल्या पोराला चांगला झालेला आंबा कैरी बरं का चिरून खाऊ घालायची. इतका तयार करायचा कैरी खायला की त्यानं आयुष्यात किती कैऱ्या खाल्ल्या तर त्याचा गळा जाता का म्हणे. एकदम किर्लोस्करच गळा तयार करायचा. कारण आपल्याकडे आता काही सहन करत नाही. तो आता दाबला कोणी तेव्हा सहन करेल तर बुवा, नाही तर काही तो काही बाकी सहन करत नाही. शेवट चला, जेवणाचे नियम कीर्तनात मी कधी सांगत नाही आणि सांगू नये. जेवणात म्हणता बो मध्ये मध्ये पाणी पिलं पाहिजे. आयुर्वेद सांगतो भोजन मध्ये तू अमृतम भोजनम ते विषमवरी. पण मी हे सांगणं सोडून दिलं, कारण माझ्यासमोर एक माणूस जेवायला बसला, त्यानं 1 भाकर खाल्ली आणि एका भाकरीचा काला मोडला, पुरी भाकर खाऊन घातली आणि भाकर खाल्ल्यावर 1 तांब्या पाणी पिला 1 भाकरीवर. म्हणून म्हटलं ठीक आहे जेवणाबद्दल नाही, पण 1 तांब्या पाणी इतक्या लवकर एवढं पिऊ नये. मी त्याला म्हटलं भाऊ, उन्हाळ्यात 1 भाकरीची भूक असली तर 3 चतकोर भाकरी खावी, राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत लिक्विड घ्यावं. लिक्विड म्हणजे ताक दही लिंबू सरबत असं काहीतरी घ्यावं. तुम्ही म्हटलं 1 भाकर खाल्ली 1 तांब्या पाणी पिले. एक तर पाणी एवढं प्यायला नको होतं. म्हटलं पाणी मध्ये मध्ये पाहिजे जेवणाच्या. 1 तांब्या, तो म्हणे थांबा भाऊ 1 भाकर आणा आपल्याला अजून. त्यानं अधिक 1 भाकर घेतली, काला मोडला. तो म्हणे महाराज 1 भाकर खाल्ली आणि 1 भाकर उरे. कसा घातला तांब्या अंदर. म्हटलं या तुझ्या तांब्यात मी हे सांगणं बंद करतो आता आजपासून. सांगायचं नाही कोणाला जेवतानाचा नियम, पाणी मध्ये मध्ये प्यावं. वानर सेनेनं
सगळे पदार्थ पाहिले. अंगद बसलेला, अंगदाचा पोरगा जे शेजारी बसला, त्यात बोराचं लोणचं होतं. यानं ते बोर घेतला हातात, त्यात आठवडी होती. या अंगदाच्या पोरानं ते बोर असं दाबलं, त्या आठवडीवरती उडाली 10 फूट. का म्हणे अरे थोडी 10 फूट गेली. अंगद म्हणे का अगं धंदे करून राहिला, आता पापच नको. ते आठवडी जरी एखाद्या राजाच्या पानावर पडली तर पापच आहे की नाही. अंगदानं लेकरानं केलेली चुकी त्या आठवडीत झेलण्याकरता धरण्याकरता 10 फूट उडी हाणली. या बाकीच्यांना आठवलं ना ते, एवढे आम्ही तुम्हाला सोबत नेतो. पण जसं जसं अंगद वागेल, अंगद चालले, जसं जसं अंगद वागेल तसंच तुम्ही करायचं. सगळेच लागले बाबुळे आणायला, कोणाची 20 फूट, कोणाची 30 फूट. भगवंत हसायचे. शेवटी मारुतीरायाकडे पाहिलं, सांगितलं हनुमंतराया करा आता व्यवस्था यांची. एकच उडी घेतली भगवान हनुमंतरायानं, एका उडीत सगळे अयोध्येत, पान नाही जेवण नाही. मग परमात्मा खूप हसले, पोटभर जेवले. शबरीची आठवण विसरण्याकरता गोपाळांनी, त्या वानरांनी, रामसेवकांनी केलेली ही लीला होती रामायणातली. परमात्मा ज्या वेळेला आले, अंगदाबरोबर हसायला लागले, म्हणायला लागले उपवासच करावा लागला ना. त्यावेळेला प्रत्यक्ष तुकोबारे होते. ते म्हटले देवा अरे आता उपवास करायला हे काय रावणाचं राज्य आहे का? इकडे येता बरोबर भूमीनं पीक धरलं आणि गाई म्हशीच्या दुधानं या अयोध्येत पंक्ती भरल्या आणि या वानरांचं जीवन धन्य झालं, तृप्त झालं. कारण या नगरीचा राजा कोण आहे? झाले राम राज काय होणे आमासे, झाले राम राज काय होणे आमासे, झाले राम राज काय होणे आमासे, झाले राम राज काय होणे आमासे. झाले राम राज
गाऊ हे राम वेलो रे गाऊ हे राम वेलो रे काय गुन्हा रे देवा आम्हाला. अरे धरणी धरी पीक अर्थ आहे का. धरणीनं काय धरलं पीक. आपली धरणी पीक सोडून तनच धरून राहिली. रामराज्यातली धरणी धरणी धरी पीक पीक धरते. दुसरं काही त्या धरणीत निघत नाही. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. गाई बैल तृप्त झाली. कधी कधी खूप खायला घाला. दूधच येत नाही. कधी कधी काही जनावरांना तुम्ही फक्त प्रसन्न वातावरण द्या. त्यांचं दूध वाढल्याशिवाय राहत नाही. बालयोगी महाराजांनी गाईला भागवत सांगितलं. संपले कीर्तन ऐका. बालयोगी महाराजांनी गाईला भागवत सांगितलं. गाईला भागवत झाल्यानंतर त्यांच्या गाईचं 2-2 लिटर दूध वाढलं होतं महाराज. खाद्य तेच दूध कसं वाढलं. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी त्या वातावरणात वाढलं. जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम. राम राज्यात पाखरं सुद्धा राम 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 म्हणतात. हा त्या राम राज्याचा प्रभाव आहे. तुकोबऱ्यांनी वर्णन केला. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. माणसांचा आशीर्वाद घेण्यापेक्षा गाई म्हशींचा आशीर्वाद घ्या. प्राण्यांचा आशीर्वाद घ्या. 2 दिवसाचं काम 2 तासात व्हावं म्हणून घराघरात ट्रॅक्टर आले आता. पण जरा बैलजोड्या वागवा एक 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 एक. अरे हिंदू परंपरेतच पशूंची सेवा आहे. गाई बैला आपण नाही वागवणार तर कोण वागवेल. जे गाईचं बैलाचं मांस खाऊ शकता त्यांना काय कळणार आहे हो गाईच्या बैलाची सेवा. आपण वागवा. आशीर्वाद देतील. 2 एकरात उत्पन्न जितकं निघतं तितकं एक गाय तुम्हाला देऊ शकते. काय खिल्लार बैलांच्या किमता झाल्या पहा तुम्ही. अरे एक बछडं तुम्ही चांगलं तयार केलं लाखो रुपयाला चाललंय. लाखो. गोरे गावरान गोऱ्याला किंमत नाही. आज गावरान बैलाला किंमत नाही. चांगली किंमत आहे. पण आपण त्या गायीकडे थोडं दुर्लक्ष केलं. रामराज्याच्या माध्यमातून तुकोबऱ्यांनी सांगितलं गाई म्हशींनी सुद्धा त्या रामराज्यामध्ये पानान समाये त्रिभुवनी. त्रिभुवनात दूध पुरल इतकं दूध रामराज्यातल्या गायींना आलं. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. पण हा प्रभाव कशाचा झाला. राम वेळोवेळा आम्ही गावोवे. ते राम म्हणायचे. आता इथं प्राधान्य महिलांनो तुम्हाला दिलेलं आहे माझ्या आयांनो. त्या राम राज्यातल्या महिला राम म्हणायच्या. गायीच्या ओव्या रामाच्या. पण कधी कधी गायच्या ओ दळताना कांडताना आणि जेवताना. दळिता कांडिता जेविता गे बाई. दुसरं काही म्हणायचं नाही. म्हणायचं असेल तर रामच. राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे. जागा मागिली अपहारे. शेवटीचे गोळतेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा. ओ जानवी तसे जनासी वाजवीची पोळ्या. टाळ घागऱ्या घोषेगा. रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा. राम राम स्मरा आधी. राम राम स्मरा आधी. लावू करा गाठ घाला मुळबंदी. सांडावा बुगी या उपाधी. लक्ष लावू निरा गोविंदी गा. राम राम स्मरा आधी. राम राम स्मरा आधी. काही म्हणायचं नाही. राम वेळोवेळा राम वेळोवेळा राम वेळोवेळा मी गाऊवी. दुसऱ्या काही ओव्या म्हटल्यापेक्षा हे म्हणा. शिक्षकाची बायको पाळणं हलवताना म्हणते माय म्हणे लेकराले झोझो बाळा झोझो. आणि सारे काही होजो पण मास्तर नको होजो. सांगा हो. हे म्हणा ना ओव्या. हे म्हणा. वनात रावणी सीतामाईने
लवकुश सांभाळिले ओ मन आईचे डोले बाळाचा पाळणा हली नदीला पूर असता अंधार कृष्णासी सांभाळिले ओ मन आईचे डोले बाळाचा पाळणा हली मात्या पित्याचा आशिष भास्कर ऐसे जरी बिवले ओ मन आईचे डोले डोले बाळाचा पाळणा घाले ओ मन आईचे डोले बाळाचा पाळणा घाले असं म्हणा तुम्ही म्हणा सगळे आऊत हातात आलं की म्हणायचं राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम सीता राम राम राजा राम राम सीता 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 राम पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा म्हणून तर बा राम राम दडीता जनाबाईनं दळतानाच म्हटलं दळण दडीतो किती भावगीत पाठ आहे तुमच्या ती सगळी सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बावी आता दळण कांडण हे जरी जमा झालं इतिहासात तरी यादी म्हटलं राम अवतारातली तुर्कोबारीने दिली की दळताना कांडताना जेवताना सर्व कार्य करता हरी बोला तसं राम त्यांनी म्हटलं आता दळण कांडण या नवीन मुलींना दाखवावं लागेल कांडण कशाला म्हणता परवा एक सुनमाय बाजारात पाया पडली ती सासू म्हणे लग्न झालं बाबा परवा आले नाही तुम्ही म्हटलं मी कीर्तनाला होतो सगळे आले ते कैलास बुवा ते संतोष बुवा गणेश बुवा चंदू महाराज तुम्ही नाही आले म्हटलं मी कीर्तनाला होतो हे माई सून आहे म्हटलं चांगलं आहे पाय पड बाई महाराजचं दर्शन घे 100 रुपये काढले दिले ते बाईच्या हातात चांगलं आहे चांगलं म्हटलं खूप शिकेल दिसते बाई म्हणे खूप शिकेल आहे माई सून पण तुम्हाला कसं माहीत म्हटलं तिनं खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की शिक्षण बरं आहे कारण शिक्षणाशिवाय थोडीच करते बाई असं तिला काय दळण कांडण कळणार आहे पण राम अवतारात जरा जा राम अवतारातला आनंद तुम्हाला मला मिळवता येईल किंवा राम राज्य इथं तुम्ही जगात तयार करू शकता असं घडणार नाही पण हा अभंग एवढ्या करता घेतला की या हनुमान जन्मोत्सवापासून निदान राम राज्यासारखं आपलं घर तरी आपण बनवू एवढा संदेश कीर्तनातून घरी घेऊन जगाला राम राज्य करू नका तुमचं घर राम राज्यातलं करा बस अकबर बादशाच्या पोरगीच्या पायात काटा मोडला तो म्हणे अख्खे रस्ते मखमलीचे करा होणार नाही बिरबल म्हणे आगाऊपणा करू नको तुझ्या पोरगीला चप्पल आणून भारीत भारी काय रस्ते करून आला मग रस्ते न जमते का ते रस्ते मखमलीचे होणार नाही त्यापेक्षा इलेच चांगली चप्पल आणू हिच्या मापाची तसं जगाचा नाद करू नका तुम्ही तुमच्या घराकडे पाहायचं म्हणायचं झाले राम राज्य काय पुणे आमासी धरणी धरे पीक गाय ओढल्या आमाशी हे 100% खरं आहे विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे 100% खरं आहे ऐकायची मानसिकता ठेवा हे काही मी आईच्या पोटातून शिकवून आलं नाही आपल्या धर्म परंपरेचं आहे इंटरनॅशनल भिकारी व्हा तेव्हा रामराज्यातलं सुख अनुभवता येतं घेता येतं मी मालक आहे या राज्याचा असं म्हणू नका मी या रामरायाचा सेवक आहे पदर रामाने भरावा आणि पदर रामानेच खाली करावा अशी भूमिका जर असेल तर तुम्हाला सुद्धा मला सुद्धा काही काळ राम राज्यातला अनुभवता येईल त्या अनुभवामध्ये न्यूनता महाराज म्हटले न्यूनता जागृतीत नव्हती यात नवल नाही
अरे दुःख नावाची गोष्ट राम राज्यात स्वप्नात सुद्धा दिसत नव्हती. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी न दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे जागृती सोडा. स्वप्नात सुद्धा ज्या नगरीत दुःख नाही, ज्या राजाकडे सुख नाही, अशी नगरी रामरायाची नगरी आहे. ती नगरी इतकी सुशोभित झाली का? कारण त्या नगरीत मारुतीरायासारखे नाम उपासक भगवंताबरोबर आले. का ती नगरी तर अयोध्येची अजराजा, रघुराजा, खटवांग, दीर्घबाहू, राजा दशरथ यांच्या नावानं चालणारी नगरी हो. पण इतर राजे होते, राज्यकारभार केला, तेव्हा इतिहास सांगता आला नाही. पण रामरायाच्या सेवका आणि शरण आलो म्हणे तुका. तुकोबाराय जेव्हा मारुतीरायाची भक्ती पाहत आहे तेव्हा तुकोबाराय म्हटले रामराज्यातला आनंद वेगळा आहे. रामरायासारखा रामराजाच्या राज्यात जसा मारुतीरायासारखा सेवक सापडला तसा सेवक जिथं आहे तिथंच आनंद आहे. या आनंदाला कारण सीतामाई आहे. आणि सीतामाईला आणायचं कारण ज्याने सीता शोध केली रामे सीता भेटविली, रामे सीता भेटविली, नाव ज्याचे हनुमंत धन्य अंजनीचा सुत, नाव ज्याचे हनुमंत द्रोणागिरी तो आणि येला लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, नाव ज्याचे हनुमंत, नाव ज्याचे हनुमंत. त्याच्याच बरोबर तारी ऐसे जळ उदकावरी जोदगळ, करी ते काही तारेली नवाना बाई, शिळा होती मनुष्य झाली याचे चरणाचे चाली. ओ वानरा हाती लंका केवविली म्हणे तुका, तो हान करीते काही तारेली नवाना बाई, तो हान करीते काही तारेली नवाना बाई. म्हणून शरण चरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, हो तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती या देवाचा
काय भक्तीच्या वाटा आहेत, काय त्या भक्तीतलं समर्पण आहे, दुसरं कोणाकडे नाही, मारुतीरायाकडं. म्हणून भगवंताकडे जायचं. त्या भगवंताने इतकी नगरी मारुतीरायाच्या नावाने का सुखी केली, का हनुमंतरायाच्या माध्यमातून अयोध्येतलं सुख लिहिलं गेलं. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले या गर्भवासा येणे जाणे कुंटले. भगवंत भक्ताच्याच नावावर सुख देतो, आपलं सुख भक्ताला देतो. आणि राज्य देव चालवत असला तरी राम राज्याला चालवण्याचा इतिहास देतो. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे कुंटले. राम वेळोवेळा आम्ही गाऊये दळिता कांडिता जीविता गे बाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. जरा टाळी वाजवा, आनंद घ्या भजनाचा. सवेक सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. करते शेवटी काळ बांधून देईल. करते शेवटी काळ बांधून देईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाराज बोली बोलतो देखा. पिंगळा महाराज पिंगळा महाराज बोली बोलतो देखा. पिंगळा महाराज पिंगळा महाराज बोल बोल देखा. पिंगळा महाराज बोल बोल देखा. पिंगळा महाराज बोल बोल देखा. पिंगळा महाराज. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई अवघा 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 जांगर धिंगा गे. 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 नको 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 घालू पिंगा गे. नको 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 घालू पिंगा गे. नको नको घालू पिंगा गे. नको 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 घालू पिंगा. येताना तुम्ही चेताना टिपरी मला त्या गाई. जाना तुम्ही जाना टिपरी मला गाई. करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. 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 अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी.
सावधानी भजनी लागा देव करा कैवारी माझा ए माझा ताली वाजवा ताली क्या बात है मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी माझा मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी और फिर भी तो तुम डुगु डुगु आएगा और फिर भी तो तुम डुगु डुगु आएगा डौर 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 फिर भी तो तुम डुगु डुगु आएगा डौर 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 फिर भी तो तुम डुगु डुगु आएगा 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 सब एक साथ ज्यांचे हात खाली ते वेगळ्या पक्षाचे करा जरा 2 मिनिट पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी ए मेरा मादारी बोल बोल बोले का मेरा मादारी मेरा मादारी बोले का मेरा मादारी बोले 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 का मेरा मादारी मेरा मादारी बोले 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 का मेरा मादारी मेरा मादारी बोले 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 का मेरा मादारी ए मेरा मादारी ट्रॅक्टर ट्रॅक्टर ए ट्रॅक्टर मधले ए ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर मधले एकदम आनंदात बरं का इकडे बघा इकडे 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 बघा इकडे बघा पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी मेरा मादारी बोले 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 का मेरा मादारी आदरणीय कैलासजी महाराज पवार आदरणीय संतोषजी महाराज वाघ आदरणीय गणेशजी महाराज जटाळे आदरणीय चंदू महाराज पंचाळ आदरणीय लक्ष्मण महाराज माऊली ही सगळी गुरुकुलातले विद्यार्थी आदरणीय शालिकरामभाऊ मुळे परिवार यांना 2 मिनिट थांबा ज्यांना फार घाई आहे त्यांना जाऊ द्या आज ना उद्या बिचारे ते सगळे बसा 2 मिनिट बसा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी या मुळे परिवाराकरता वाजवा परमात्म्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ही प्रार्थना या निमित्तानं करूया जय जय